1 मे 2026 पुण्याच्या भोर तालुक्यात एका 4 वर्षाच्या चिमुकलीला 65 वर्षाच्या नराधमानं क्रूरतेनं संपवलं। आता त्या चिमुकलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट म्हणजे शवविच्छेदन अहवाल समोर आलाय। अत्याचार करणाऱ्या नराधमानं त्या कोवळ्या जीवासोबत जी क्रूरता केली आहे ती ऐकली तरी काळीज हेलावतंय। त्या चिमुकलीने हे कसं सहन केलं असेल याची तुम्ही आम्ही कल्पनाही करू शकत नाही। काय आहे या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये पाहूया। नमस्कार, मी स्वाती पाटील। तुम्ही ही बातमी पाहताय lokmat.com वर। चिमुकलीच्या हत्येनं पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यासह राज्य हादरलं। अवघ्या 4 वर्षाच्या निरागस जीवाला आरोपी भीमराव कांबळेनं निर्घृणपणे संपवल्याचं समोर आलं। या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, पण आता मृत बालिकेचा पोस्टमार्टम अहवाल समोर आलाय, ज्यातल्या धक्कादायक माहितीमुळे आणखी खळबळ उडाली आहे। भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं आरोपी भीमराव कांबळे यानं या मुलीला बहाणा करून नेल्यानंतर तिच्यावर क्रूरपणे अत्याचार करून तिची दगडानं ठेचून हत्या केली। पण त्याआधी या नराधमानं अत्याचार करताना या मुलीचा आवाज दाबण्यासाठी किंवा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तिच्या तोंडात पायमोजा कोंबल्याची धक्कादायक बाब पोस्टमार्टम अहवालातून समोर आली आहे। आणखी धक्कादायक बाब म्हणजे मृत मुलीच्या छातीवर वळ उमटल्याचंही या रिपोर्टमध्ये दिसून आलंय। नराधमाच्या या अत्याचारामुळे चिमुकलीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचं या पोस्टमार्टम अहवालात आढळून आलंय। त्यामुळे आरोपीनं मुलीची हत्या करण्याआधी तिला निर्दयीपणे मारहाण केल्याचंही पोस्टमार्टम अहवालामुळे उघड झालंय। एकीकडे चिमुकलीच्या न्यायासाठी पुण्यातच नाही तर राज्यभरात नागरिक रस्त्यावर उतरल्याचं दिसतंय। त्यातच हा पोस्टमार्टम अहवाल समोर आल्यानं माणूस म्हणून प्रत्येकाचं काळीज हेलावल्याशिवाय राहत नाहीये। आजोळी आलेल्या त्या चिमुकलीला फसवून नराधम भीमराव कांबळेनं घृणास्पद कृत्य केलं। सीसीटीव्हीत आरोपी दिसलेला आहे आणि मग ग्रामस्थांनी त्याला चोप दिला। चोप मिळताच आरोपीनं मुलीचा मृतदेह नेमका कुठं लपवलाय ती जागा दाखवली। त्यानं शेणाच्या ढिगाऱ्याखाली या चिमुकलीचा मृतदेह पुरून ठेवल्याचं त्यानंतर समोर आलं आणि राज्य हादरून गेलं। या सगळ्यानंतर आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून जोरदार मागणी होतीये। त्यानुसार पोलीसही पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीनं तपास आणखी जोरदार करतायत। सध्या आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे। पण पोलीस कोठडी दरम्यान आरोपीची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे, रासायनिक विश्लेषण तपासणी देखील केली जाणार आहे, तसंच आरोपीची लैंगिक सक्षमतेची चाचणी देखील केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। या सगळ्यातून देखील आणखी धक्कादायक माहिती समोर येऊ शकते। आरोपीनं पीडित मुलीवर यापूर्वी अत्याचार केलेत का, तसंच अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केलेत का या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे। पुरावे गोळा करण्यासाठी हा तपास महत्त्वाचा आहे। दुर्दैवी बालिकेला घेऊन जाताना आरोपीला पाहणारे प्रत्यक्षदर्शी या सगळ्या प्रकरणात साक्षीदार आहेत। त्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं सुरू आहे। आरोपीनं बालिकेचा खून करण्यासाठी कोणतं शस्त्र वापरलं, आरोपीला या गुन्ह्यात आणखी कुणी मदत केली का, अशा मुद्द्यांवरही पोलिसांकडून तपास करण्यात येतोय। दरम्यान आरोपीबाबतची माहिती पुन्हा याही व्हिडिओमध्ये सांगणं गरजेचं आहे, कारण समाज म्हणून अशी विकृती पुन्हा कधी समोर येऊ नये असंच वाटतंय। पण तसं झालं तर त्या वृत्तीला ठेचण्याची तयारी ठेवावी लागेल। आरोपी नराधम भीमराव प्रभाकर कांबळे हा मूळचा भोर तालुक्यातल्या साळवडे इथला रहिवासी आहे। साळवडे गावानं त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्याला गावाबाहेर हाकलल्याचं आता समोर आलंय। तो नसरापूर बाजारपेठेच्या ठिकाणी केवळ मोलमजुरीसाठी यायचा। आरोपीवर यापूर्वी बलात्काराचे 2 गुन्हे दाखल आहेत। 1998 आणि 2015 साली या आरोपीवर बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले होते। सध्या तो एखाद्या बांधकामावर किंवा शेतात मोलमजुरी करून जगत होता। पण 1 मे रोजी त्या नराधमाची नजर एका चिमुकलीवर पडली आणि माणुसकीचा अंत करणारी घटना घडली। त्या चिमुकलीला संपवणं असेल किंवा आता पोस्टमार्टम अहवालातली माहिती असेल, सगळंच सुन्न करणार आहे। तुमचं यावर काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।